छत्रपती राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना झालेली मारहाण हा शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक असून याला कारखान्यातील सत्ताधारी मंडळींकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी केलाय। कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे। महाडिक कंपनी विसरली असून सत्तेमुळे ही मंडळी मतिमंद झालीत अशी टीकाही माने यांनी केली आहे। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेला जात नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण केल्याची घटना घडली। शेतकऱ्यांचा ऊस शिवारात वाळत असताना राजाराम कारखान्याकडून केवळ राजकारणातून शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अन्यायामुळे कार्यकारी संचालकांना मारहाणीची घटना घडली होती। मात्र याला सत्ताधारी मंडळी राजकीय रंग देत असल्याचा आरोप करत कारखान्याचे माजी पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पत्रकार बैठक घेत आपली भूमिका मांडली। पत्रकार बैठकीत बोलताना छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी सत्ताधाऱ्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असल्याची टीका केली। महाडिकांना सत्तेची मस्ती आली असून ही मंडळी मतिमंद झाली आहेत असा घणाघातही माने यांनी केला। ठरवून काही झालेलं नाही। शेतकऱ्यामध्ये सभासदांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे। जाणून बुजून सभासदांचा ऊस नेला जात नाही। विरोधक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। सभासद हा कारखान्याचा मालक आहे हे पूर्णपणे ते विसरले आहेत। हीच मतिमंद झालेली आहे। आता ही सत्तेच्या वरच्या सत्तेच्या ह्यानं त्यांना एक प्रकारची मस्ती निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांची वागणी ही अशी चालू आहे। हे प्रसाद त्यांना जर नाही त्यांच्यात सुधारणा झाली तर असे प्रसाद त्यांना सातत्याने मिळणार। दरम्यान कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाणीला सत्ताधारी मंडळी राजकीय रंग देत असली तरी हा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचा उद्रेक होता असं माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी सांगितलं। आरोप जरी त्यांनी केला तर कसलेही प्री-प्लॅनिंग कुणालाही काहीही माहीत नाही। फक्त हे असंतोष शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। जाणून भुजून ह्या गोष्टी केल्या जातात म्हणून हा प्रकार घडलेला आहे आणि 122 गावातल्या लोकांनी याचं म्हणजे आनंद व्यक्त केला। जे झालं ते झालं, चांगलं झालं, स्वागत केले लोक। म्हणजे इतके लोक चिडून गेलेले आहेत सभासद। माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी छत्रपती राजाराम कारखान्यात विरोधी गटाच्या शेतकऱ्यांवर ऊस नोंदी न घेणं, नोंद झालेला ऊस वेळेत न नेणं, मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व न देणं अशा प्रकारचा हुकुमशाही कारभार चालत असल्याचं सांगितलं। या कारभाराबद्दल शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी मंडळी याचा निवडणूक निकालाशी संबंध जोडत कोत्या वृत्तीचं दर्शन घडवतायत असा टोला सालपे यांनी लगावलाय। कारखान्याचे सभासद किरण भोसले यांनी कार्यकारी संचालक हे सभासदांचं हित डावलून केवळ महाडिक गटासाठी काम करत असतील तर अशा घटना घडणं स्वाभाविक असल्याचं सांगितलं। एमडीनं सुद्धा सगळ्या 15,000 सभासदांचं बघितलं पाहिजे। ते नुसतं माडकांच्या सभासदांचं ते बघायला, ते जर तेवढंच बघायला लागला तर बाकीच्या सभासदांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। खरंच ते त्या एमडीनं तू बाबा सरकारी नोकर आहेस आणि या सगळ्या 15,000 सभासदांचा नोकर आहे ही त्याला ते कळायला पाहिजे। काय एवढं शिकून जर तो म्हणत असला मी नुसतं महाडिक गटाचंच करणार तर त्याला पायतानच हाणायला पाहिजे। पत्रकार बैठकीला उपस्थित असलेले कारखान्याचे सभासद सुरेश पाटील, विलास पाटील, BR पाटील, डॉक्टर अशोक पाटील यांनी कारखाना प्रशासनाकडून विरोधी गटाच्या शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतोय याचा पाढा वाचला। पत्रकार बैठकीला छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जयसिंग ठाणेकर, माजी संचालक शिवाजीराव फराकटे, दिनकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ यांच्यासह कारखान्याचे सभासद, शेतकरी उपस्थित होते।